गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 12. जालंधरास वरप्राप्ती. श्री गणेशाय नमः. अग्निनारायणाने जालंधरास त्याचे जन्मवृत्त सांगितले आणि विचारले, बाळ, आता सांग, तू येथे का आलास? तेव्हा जालंधराने त्यास त्याच्या गृहत्यागाविषयीची सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून अग्नीचे मन वात्सल्याने भरून आले. तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, बाळ, यावेळी तुझ्यावर काही कृपा करावी असे मला वाटते. तरी तुझी काही इच्छा असल्यास मला सांग. तेव्हा जालंधर म्हणाला, तात महाराज, मला कसलीच इच्छा नाही. माझे खरे हित कशात आहे ते आपणच ठरवा आणि त्याप्रमाणे कृपा करा. मला हा जो नरदेह प्राप्त झाला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करा. इतर जीवांप्रमाणे मी जन्मलो, जगलो आणि मेलो असे होता कामा नये. अन्यथा जन्मास येऊन न येण्यासारखेच होईल. हा तुमचा पुत्र कीर्तिरूपाने चिरंजीव राहील असे करा. ते ऐकून अग्नीला परमसंतोष वाटला. आपल्या पुत्राला जगत कल्याणासाठी जे हवे ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून जालंधराला घेऊन तो दत्तप्रभूंकडे गेला. अग्निदेवाला पाहून दत्तप्रभूंना फार आनंद झाला. त्यांनी त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या शेजारी बसविले. त्याचे क्षेमकुशल विचारले. त्यानंतर जालंधराकडे पाहून ते म्हणाले, हे नारायणा, हा मुलगा कोणाचा? याला येथे का आणले आहेस? तेव्हा अग्नीने उत्तर दिले, महाराज, हा जालंधर नावाने अवतरलेला अंतरिक्ष नारायण असून मदनाचाच अंश आहे. मदनाचे दहन झाले तरी शिवतेजाने युक्त झालेल्या त्या मदनास मी सूक्ष्म रूपाने माझ्याच उदरात ठेवून वाचविले. बृहद्रवा राजाच्या सोमयागात तेच तेज मी अंतरिक्ष नारायणाच्या जीवांशासह यज्ञकुंडात पुन्हा उत्पन्न केले. तोच हा बालक स्वतःच्या विवाहाबद्दलची चर्चा ऐकून प्रपंच करायचा नाही असे ठरवून अरण्यात पळून गेला. तेथे त्याची व माझी पुनर्भेट झाली. याचे सर्वार्थाने कल्याण व्हावे म्हणून तुमच्या चरणांवर घालण्यासाठी याला येथे आणला आहे. आपण याच्यावर अनुग्रह करून याला सनाथ करा. आपल्या वरदानाने याची कीर्ती सर्व पृथ्वीला प्रकाशमान करील. ते ऐकून दत्तप्रभू अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे अग्निदेवा, मी याचा स्वीकार केला आहे. मी याला सर्व विद्या संपन्न करीन, पण त्यासाठी याने माझ्याकडे 12 वर्षे राहिले पाहिजे. त्याला अग्नीने तत्काळ होकार दिला. तेव्हा श्रीगुरूंनी जालंधराला आपल्या मांडीवर बसविले आणि त्याच्या कानात दीक्षेचा मंत्र उच्चारला. त्या दिव्य वरद मंत्राच्या प्रभावाने त्यास ब्रह्मज्ञान झाले. जालंधराला दत्तप्रभूंच्या स्वाधीन केल्यावर अग्नीने त्यांचा निरोप घेतला. तो निघून जाताच दत्तप्रभू जालंधरासह पर्वतावर निघून गेले. पुढील काळात त्यांनी जालंधराकडून बराच अभ्यास करवून घेतला. ते त्याला नित्य आपल्याबरोबरच ठेवत. सकाळी भागीरथीत स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे. कोल्हापुरात भिक्षा मागून पांचाळेश्वरात भोजन करावे आणि माहूरगडावर विश्रांती घेऊन पुन्हा गिरणारी मुक्कामी परतावे, असा दिनक्रम असे. अशा प्रकारे 12 वर्षे त्याला आपल्या संगतीत ठेवून दत्तप्रभूंनी त्याला सर्व शास्त्रे, कला, विद्या यांमध्ये पारंगत केले. त्याला देवतांची दर्शने करविली आणि त्यांच्याकडून वरदाने देवविली. त्यानंतर त्यांनी अग्नीला बोलावून घेतले. जालंधराला त्याच्या स्वाधीन केले व पुढे काय करायचे ते नीट समजावून सांगितले. दत्तप्रभूंचे आभार मानून आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून अग्नीने जालंधरासह गमन केले. त्याला त्रिभुवनातील दैवते दाखविली. पूर्वी मच्छिंद्रनाथाने त्या दैवतांना वश करून अनुकूल वर मागून घेतले होते. त्याच दैवतांना प्रसन्न करून जालंधरास वर देवविले. मग त्याला बद्रीवनात 12 वर्षे तपश्चर्येस बसविले. त्याची घोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेले सर्व देव, ब्रह्मा, विष्णू, महेश समवेत खाली उतरले. त्याचे कौतुक करून त्याला अनेक आशीर्वाद दिले आणि त्याची तपशांती करून
त्याला पूर्ण सिद्ध केले. याप्रमाणे कार्यसिद्धी करून सर्व देव स्वस्थानी गेले. कानिफनाथाचा जन्म. जालंधराची तपश्चर्या फळास आली म्हणून बद्रीनाथासही फार बरे वाटले. त्याने अग्नी व जालंधर या दोघा पितापुत्रांना 3 दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. या अवधीत त्यांना सत्यलोकात घडलेली एक कथा सांगितली. ती अशी: ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती 12 वर्षांची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून विधाता स्वतःच कामपीडित झाला. सरस्वतीला वश करून घेण्यासाठी त्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. ते पाहून तिने पळ काढला व त्रैलोक्यात सर्वत्र धावू लागली. वासनेने उन्मत्त विधाताही तिच्या मागे धावत होता. धावताना त्याचा वीर्यपात झाला. ते वीर्य हिमालयाच्या जंगलात झोपलेल्या एका महाकाय हत्तीच्या कानात पडले. त्या वीर्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्यदेह धारण केला आहे. या गोष्टीला अनेक युगे होऊन गेलेली असली तरी तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अजूनही जिवंत आहे. म्हणून तुम्ही दोघांनी तेथे जाऊन त्याला बाहेर काढावे. जालंधराने त्याला आपला शिष्य करावे. हत्तीच्या कानातून जन्मल्यामुळे तुम्ही त्याचे नाव कानिफ ठेवावे. भगवान शंकरांनी ही अद्भुत कथा सांगताच अग्नी म्हणाला, प्रभो, ही घटना अपूर्व आहे, पण तो हत्ती कोठे आहे हे तुम्ही स्वतः येऊन दाखविलेत तर बरे होईल. ते ऐकून शंकरही त्यांच्या समवेत हिमालयाच्या अरण्याकडे निघाले. त्यांना दुरूनच तो पर्वतप्राय व बलाढ्य हत्ती दिसला. तो सारखा इकडे तिकडे हिंडत होता. त्याला पाहून शंकर म्हणाले, हा हत्ती महाभयंकर व चंचल आहे. जो याच्या समोर जाईल त्याची धडगत नाही. तेव्हा याला काबूत आणण्यासाठी काय करावे? ते ऐकून जालंधर म्हणाला, आदिनाथ महाराज, आपण चिंता करू नका. श्रीदत्त प्रभूंच्या कृपाप्रसादाने मला ज्या महासिद्धी प्राप्त झाल्या आहेत त्यांचा चमत्कार पाहाच. मग त्याने झोळीतून चिमूटभर भस्म बाहेर काढले आणि त्यावर मोहनास्त्रासमवेत स्पर्शास्त्राचीही योजना करून ते हत्तीच्या दिशेने भिरकावले. त्यांच्या प्रभावाने तो महाबलाढ्य गजही नरमला आणि जमिनीला खिळल्यासारखा एका जागी मुकाट उभा राहिला. त्यानंतर शंकर व अग्नी यांना थोडे लांबच थांबावयास सांगून जालंधर एकटाच त्या हत्तीपाशी गेला आणि त्याच्या कानापाशी मोठ्याने हाक मारून म्हणाला, हे प्रबुद्ध नारायणा, जालंधराच्या रूपातील हा अंतरिक्ष ऋषी भगवान शिव आणि अग्निदेव यांच्यासह तुला न्यायला आला आहे. तू हत्तीच्या कानात निर्माण झाल्यामुळे तुझे नाव कानिफ असे ठेवण्यात आले आहे. भूलोकातील तुझे कार्य तुझी प्रतीक्षा करीत आहे, म्हणून तू विलंब न करता त्वरेने बाहेर ये. ती हाक ऐकून विधिपुत्र प्रबुद्ध कानातील बैठक सोडून कर्णद्वारी आला. 16 वर्षांच्या त्या महातेजस्वी तपस्वी तरुणाने त्याला तेथूनच हात जोडून नमस्कार केला. जालंधराने पुढे जाऊन त्याला आपल्या खांद्यावर घेतले आणि शंकरापाशी आणले. खाली उतरवल्यावर त्याने कानिफास, शंकर आणि अग्नी यांनाही नमस्कार करण्यास सांगितले. त्याने त्या तिघांनाही वंदन केले. शंकरांनी त्याला स्नेहाने आपल्या मांडीवर बसवले. त्याचे प्रेमाने मुके घेतले आणि जालंधरास म्हणाले, हे अग्निसुता, आता या प्रबुद्ध नारायणाला तू अनुग्रह दे. तुझ्या कृपेने हा ज्ञान संपन्न होऊन जगामध्ये विजय पताका फडकवील. शिवप्रभूंची ती आज्ञा शिरसावंद्य मानून जालंधरनाथाने श्री गुरु दत्तात्रेयांचे स्मरण करून त्यांना मनोमन वंदन केले आणि आपला वरदहस्त कानिफाच्या मस्तकावर ठेवून त्याच्या कानात मंत्रोपदेश केला. त्या गुरुमंत्राच्या प्रभावाने कानिफाच्या हृदयातील सर्व मलिनता नष्ट झाली. व्यक्ताव्यक्ताचे खरे ज्ञान होऊन तो ब्रह्मरूप झाला. कानिफाचे जीवन धन्य झाले. त्याने जालंधराला भक्तिभावाने नमस्कार केला. जालंधराने केलेली देवांची फजिती कार्यसिद्धी होताच भगवान शंकर, अग्नी, जालंधर व कानिफ असे चौघेही बद्रिकाश्रमास परतले. तेथे अग्नीने जालंधरास दत्तप्रभूंनी तुला जी विद्या परंपरेने दिली आहे तिची या कानिफालाही प्राप्ती करून दे अशी सूचना केली आणि त्या सर्वांचा निरोप घेऊन तो गुप्त झाला. त्यानुसार जालंधर व कानिफ 6 महिने तेथेच राहिले. या कालावधीत जालंधराने कानिफाला दत्तप्रणीत सर्व विद्या शिकवली. त्याला सर्व कलांमध्ये निपुण केले.
यावेळी कानिफाचा जन्म हत्तीच्या कानातून झाला असल्याने यदा कदाचित त्या स्थानाचा तमोगुण लागून त्याच्या अंगात दंभ शिरला तर भलतेच व्हायचे अशी शंका आल्यामुळे जालंधराने त्याला अस्त्रविद्या शिकवताना सर्व अस्त्रांचे ज्ञान दिले, पण संजीवनी आणि वाताकर्षण ही 2 अस्त्रे मात्र स्वतःकडेच राखून ठेवली. कानिफाने सर्व विद्यांमध्ये कौशल्य मिळवलेले पाहून भगवान शंकरांनी जालंधरास या कानिफाला अस्त्रविद्येच्या सर्व देवता वश करू दे असे सांगितले. शिवाज्ञेनुसार जालंधराने स्तवनास्त्र जपून सर्व दैवतांना निमंत्रणे पाठविली. त्या निमंत्रणावरून सर्व दैवते तेथे प्रकटली. जालंधराने त्यांना वंदन केले व म्हणाला, हे देवतांनो, मी कानिफाला सर्व विद्या शिकवल्या आहेत. आपण माझ्या सत्शिष्यावर कृपा करून त्याला आशीर्वाद आणि वरदाने देऊन त्याचे कार्य करावे. जालंधराचा प्रस्ताव त्यांना मान्य झाला नाही. त्यांनी उत्तर दिले, नाथा, तू दत्तप्रभूंचा शिष्य व अग्नीचा पुत्र म्हणून आम्ही भिडेने तुला वरदाने दिली. यापुढे तुझे असंख्य शिष्य होतील म्हणून आम्ही वर देऊन प्रत्येकाला वश व्हायचे काय? तेव्हा कृपा करून आम्हाला त्रास देऊ नकोस. अशा प्रकारे जालंधराला नकार देऊन ती सर्व दैवते विमानात बसून स्वस्थानी निघाली. त्यांनी केलेला अनादर जालंधरास सहन झाला नाही. या धारिष्टाची तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल अशी सक्त ताकीद देऊन त्याने त्यांच्यावर वातास्त्र सोडले. त्याच्या प्रभावाने प्रचंड वावटळ उठली. त्यामुळे देवतांची वाहने व विमाने सैरभैर झाली. तेव्हा संतापलेल्या देवांनी नाथावर नाना प्रकारची अस्त्रे टाकली, पण त्या प्रतापी नाथाने त्या सर्वांचे निवारण केले. नाथ एकेकट्याला जुमानत नाही हे पाहून गंधर्व, इंद्र, यक्ष, वरुण आदी सर्वांनी नाथावर पर्वत, वज्र, अग्नी, मेघ, धूम्र, नाग अशी अस्त्रे एकाच वेळी टाकली. नाथाने मोहनास्त्र टाकून ती सर्व अस्त्रे भ्रमित केली. गंधर्वाच्या पर्वतास्त्रामुळे वातास्त्र फिके पडून देवांची विमाने स्थिर झाली. भगवान शंकर आणि श्री विष्णू ती गंमत दुरूनच पाहत होते. जालंधरापुढे अस्त्रांचा टिकाव लागत नाही हे पाहून देवांनी आपली विमाने भराभर पृथ्वीवर उतरवली आणि आपापली शस्त्रे उपसून नाथावर चाल केली. तेव्हा त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याने त्यांच्यावर कामिनी अस्त्र व कामास्त्र ही 2 अस्त्रे पाठोपाठ सोडली. कामिनी अस्त्रातून रंभेपेक्षाही सुंदर स्त्रिया उत्पन्न झाल्या. त्यांनी नेत्रकटाक्ष टाकून देवांना घायाळ केले, तर कामास्त्रामुळे कामातूर झालेले देव एकेकीच्या मागे लागून त्यांचे प्रणयाराधन करू लागले. त्यांनी देवांना भुलवून रानोमाळ भटकवले व नंतर बद्रीवनातील अत्यंत काटेरी अशा बोरीच्या झाडावर त्या चढल्या. देहभान विसरून देवही धावले व झाडांवरील काटे लागून अडकून पडले. त्या संधीत जालंधराने त्यांच्यावर स्पर्शास्त्र सोडले. त्यामुळे ते झाडांवरच चिकटून राहिले. त्यांना पाहून त्या अस्त्रजन्य स्त्रियांनी खाली उड्या टाकल्या. तेव्हा त्यांच्या मागोमाग उडी मारण्याच्या पवित्र्यात असलेले काही देव त्या झाडांना उलटे लोंबू लागले. त्यामुळे त्यांचे मुकुट खाली पडले. ते दृश्य पाहून हरिहरांना हसू आवरेना. आज अगदी मौज पाहायला मिळाली या अर्थाने त्यांनी माना डोलवल्या. मग त्या मायावी स्त्रियांनी देवांची वस्त्रे फेडली आणि नाथापाशी आणून टाकली. नग्नपणे लटकणारे देव लज्जेने संकोचले. त्यांना नाथाचे सामर्थ्य कळले. त्यांचा अभिमान गळून पडला. त्यांची दुर्दशा पाहून नाथाने कानिफास देवांचे वस्त्रालंकार त्यांना देण्यास सांगितले. गुरुआज्ञेनुसार कानिफ त्यांना वस्त्रे नेसवू लागला व म्हणाला, तुमची दुर्दशा मला पाहवत नाही म्हणून मी तुम्हाला वस्त्रे नेसवित आहे, पण ही गोष्ट माझ्या गुरूंना सांगू नका बरे. तेव्हा त्याची नम्रता व भक्ती पाहून देवांना समाधान वाटले. वस्त्रे नेसवून झाल्यावर तो प्रत्येकाला नमस्कार करून पुढे जात होता. त्यामुळे ते अधिकच प्रसन्न झाले. शिवाय याला वर दिल्यानंतरच आपली सुटका शक्य आहे हे त्यांना पक्के समजले होते. म्हणून त्यांनी आपापल्या शक्तीनुसार कानिफास अनेक वर दिले. मंत्र, तंत्र आणि अस्त्रात आम्ही तुला अनुकूल आहोत असे सांगितले. सर्व दैवतांनी कानिफाला वर दिल्यानंतर जालंधराने विभक्तास्त्र जपून त्यांना मुक्त केले. आपापले वस्त्रालंकार सावरीत ते नाथापाशी गेले आणि त्याला नम्रपणे म्हणाले, आम्ही तुझ्या शिष्याला वर दिले आहेत. नाथाने त्यांना, मी पुढे शाबरी विद्येवर कवित्व करीन तेव्हाही तुम्ही सहाय्य केले पाहिजे
असे सांगताच सर्व देवांनी त्याच्या म्हणण्यास होकार दिला आणि आपापल्या विमानात बसून स्वस्थानी गेले. त्यानंतर हरी, हर, जालंधर व कानिप हे सर्वजण 3 दिवस बद्रिकाश्रमातच राहिले. अध्याय 12 समाप्त.